नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी आणि रेबीज लसीकरणासाठी महापालिकेने राबविलेल्या मिशन रेबीज लसीकरण मोहिमेला सुरुवातीच्या टप्प्यात यश मिळाल्याचा दावा महापालिकेने केला आहे। 20 दिवसांमध्ये 10,654 भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आल्याची पुष्टी महानगरपालिकेने केली आहे। एका मुलाने कविता म्हणताना टाळ्या वाजवल्या नाही म्हणून उल्हासनगर येथील डे केअर सेंटरमध्ये एका चिमुकल्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी प्ले ग्रुपची शिक्षिका गायत्री पात्रा हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। उत्तर प्रदेशात जातीभेद दूर करण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे। अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका मोठ्या निर्णयानंतर राज्यात जातीवर आधारित रॅलींवर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। या व्यतिरिक्त पोलीस FIR, अटक मेमो, सरकारी कागदपत्रे आणि सार्वजनिक ठिकाणी जातीचा उल्लेख वगळण्यात आला आहे। पाकिस्तानी सैन्याने खैबर पख्तूनख्वा मधील अफगाण सीमेजवळील तिराह खोऱ्यात असलेल्या माटेदारा गावातील घरांवर हवाई हल्ला केला आहे। या तिराह खोऱ्यातील गावात JF-17 विमानाने किमान 8 LS-6 बॉम्ब टाकले। या बॉम्बस्फोटामध्ये दहशतवाद्यांपेक्षा नागरिकांना सतत लक्ष्य केले जात आहे आणि निष्पाप नागरिक आपले प्राण गमावत आहेत। लोकप्रिय इन्फ्लुएन्सर धनश्री वर्मा सध्या रियालिटी शो राइज अँड फॉल मध्ये सहभागी असून नुकतीच ती शो मधील एका घटनेमुळे भावुक झाली। सहप्रतिस्पर्ध्यांनी धनश्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, विशेषतः तिच्या घटस्फोटाबद्दल चर्चा केली। याचा खुलासा होताच ती रडू लागली। या घटनेनंतर धनश्रीने हा शो सोडण्याची धमकी दिली आहे आणि याचा व्हिडिओ समोर आला आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या आशिया कपच्या सुपर 4 सामन्यात भारतीय संघाने 7 बॉल शिल्लक असताना पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला। या विजयासह भारताने सुपर 4 सीझनची विजयी सुरुवात केली आहे। आशिया कप मध्ये भारताने सलग 2 सामन्यांमध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे। तर ही होती आजची न्यूज वाइब्स। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।